अमेरिका, इस्रायल, इराण या देशांमध्ये सध्या जागतिक युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम सध्या बाजारपेठावर झालेला असून शेअर मार्केट देखील गेल्या काही दिवसापासून घसरण होत आहे. याच अनुषंगाने आपण मनमाड शहरातील DBS इन्व्हेस्टमेंट या फर्म मध्ये आहोत. त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. नेमकं काय आहे मॅडम, काय सांगणार आपण? सध्या घसरण सुरू आहे बाजारपेठेत घसरण आहे. जागतिक युद्धाचं वातावरण आहे आणि युद्ध हे अमेरिका इस्रायल वर्सेस इराण असं आहे, पण परिणाम हा पूर्ण जगावर होत आहे. पण तरी पण भारतीय बाजारपेठ तुलनेने ही घसरण ही कमी आहे. गेल्या 5-10 दिवसात 11-12 दिवस झाले युद्ध सुरू होऊन, तर तेवढ्या काळामध्ये जवळपास एक 8 ते 9% मार्केटमध्ये करेक्शन आहे. जरी फॉरेन इन्व्हेस्टर पैसा काढत असला तरी डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट ही जोरदार आजही बाजारात होत आहे. तर सर्व म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट जे कोणी इन्व्हेस्टर आहेत, तर त्यांना आमचा हाच सल्ला आहे की त्यांनी या पॅनिक सिच्युएशन मध्ये रिडम्शन न करता, म्हणजे न घाबरता, पैसे न काढता या संधीचं सोनं केलं पाहिजे. कारण की मंदीतच मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची उत्कृष्ट संधी असते. तर त्यांनी मार्केटमध्ये जर आज पैसे इन्व्हेस्टमेंट केले तर नक्कीच येत्या 3 ते 5 वर्षामध्ये त्याला उत्कृष्ट परतावा मिळेल. कारण की कोरोना काळासारखी महामारी होती, युद्धापेक्षा महामारी ही भयंकर असते. तसेच 2022 मध्ये युक्रेन युद्ध चालू झाले होते, तर ते युद्ध 4 वर्ष झाले तरी चालू आहे. तरी तेव्हा मार्केट एक 50 ते 60 हजारच्या दरम्यान होतं. आज मार्केट 86 हजार पर्यंत जाऊन आलं. तर त्यामुळे कोणतीही सिच्युएशन, परिस्थिती ही कायम नसते. बदल हे होत असतात, चढ उतार होत असते. म्हणून या मंदीचा सर्व ग्राहकांनी संधीत रूपांतर केलं पाहिजे आणि थोडी थोडी करून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. एकंदरच आज रिलायन्स कंपनीने अमेरिकेशी करार केला आहे, शेअर्स मार्केटमध्ये आले आहे, तर त्यांना काय सल्ला देणार? तर रिलायन्स ही गेल्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट परतावा देणारी कंपनी आहे आणि नक्कीच एक तात्पुरता या सिच्युएशनचा रिलायन्सच्या शेअरवर परिणाम झाला आहे. पण त्यांचं जे काही लॉंग लास्टिंग, त्यांचं जे काही विजन आहे, त्यांचे प्लॅनिंग आहे आणि पुढे त्यांनी जे काही अचिव्हमेंट करायचं ठरवलं आहे ते काही, तर त्यानुसार बघितलं गेलं तर नक्कीच तुम्हाला रिलायन्स कंपनीचा शेअर असू दे किंवा इतर कोणत्याही कंपनीचं शेअर असू दे, भारतीय बाजारपेठ ही आज पूर्ण जगात अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि उत्कृष्ट अशी बाजारपेठ आहे. पूर्ण जग इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उतरलेलं आहे आणि तसंच आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये डोमेस्टिक म्हणजे जे घरेलू ग्राहक म्हणतात, तर 26,000 करोडची SIP दर महिन्याला इथे फंडनुसार मार्केटमध्ये येत आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. तुर्तास तुम्ही इथे पॅनिक सिच्युएशन जरी दिसत असली तरी लॉंग टर्म मध्ये तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळेल. जरी जागतिक बाजारपेठेत हजारो करोडची मंदी आली तर एक आमच्या फर्म बद्दल तुम्ही म्हणाल तर आमचा जवळपास 80 करोड पर्यंतचा आमचा AUM आहे. तर त्याच्यापैकी एक आम्हाला फक्त 2 ते 3% आमच्या AUM मध्ये घसरण झालेली दिसते. कारण की आम्ही त्याला अनुसरूनच आम्ही आमच्या ग्राहकांना तसं प्लॅन देत असतो की जेणेकरून दर महिन्याच्या रुपयात डिव्हिडंड मिळेल किंवा बॅलन्स फंड आम्ही अशा वेळेला सजेस्ट करतो. तर त्यामुळे सर्वांना माझं हेच विनंती आहे की पॅनिक सिच्युएशन मध्ये न घाबरता तुम्ही मंदीची संधी केली पाहिजे आणि तुम्ही ऍडिशनल परचेस करून या बाजारपेठेत जी घसरण झाली आहे त्याचा स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये एक चांगलं त्याची संधी घेऊन तुम्ही पोर्टफोलिओमध्ये वाढ केली पाहिजे. एकंदरच शेअर मार्केटमध्ये सध्या घसरण सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी याचा फायदा घ्यावा अशी व्यवस्थापकांनी सांगितलं असून आपल्या सोबत व्यवस्थापन विनोद आहे. तर काय सांगणार सध्या मार्केटमध्ये मंदी आहे? सर, आता आपल्याला ही मंदी दिसते आहे, पण ही मंदी फक्त एक तात्पुरतं करेक्शन असतं मार्केटमध्ये. अशा सिच्युएशन मार्केटमध्ये फार अगोदर पण होऊन गेलेलं आहे. जसं 2008 मध्ये पण करेक्शन झालं होतं, आता मध्यंतरी कोरोनामध्ये पण करेक्शन झालं होतं. पण ज्या वेळेस करेक्शन झालं आहे त्याच्यात दुप्पटीने मार्केटने उसळी घेतलेली आहे. त्याच्यामुळे ह्या सिच्युएशनला बिलकुल न घाबरता इन्व्हेस्टर लोकांनी ह्या कंडिशनला ऍडिशनल परचेस करून आपली जी अगोदरची इन्व्हेस्टमेंट आहे त्याला ऍव्हरेज करून आपला पोर्टफोलिओ अजून स्ट्रॉंग करून घ्यावा, जेणेकरून त्यांना फार लवकर त्यांचे रिटर्न्स भेटतील. आणि आज जो कोणी इन्व्हेस्टमेंट करेल ह्या मार्केटमध्ये तर त्यांना नक्कीच 1-1.5 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये 20 ते 25% त्यांना रिटर्न मिळतील. आणि आम्ही अशाच प्रकारचे फंड कस्टमरला प्रोव्हाइड सजेस्ट करतो तर जे फंड त्यांना काही मंथली रिटर्न पण देतात. तसं तर आमच्याकडे बरेचसे इन्व्हेस्टर जे आहेत ते रिटायर्ड लोक आहेत, तर त्या लोकांना आम्ही
चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांनी जर 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना नियर बाय आजच्या कंडिशनला 9,500 रुपये महिन्याला त्यांना डिव्हिडंड पण मिळतो. तर अशा ज्या योजना आहेत आमच्याकडे त्या नक्कीच पोस्टापेक्षा जास्त रिटर्न देतात. आणि हा सगळा एकदम म्हणजे पोर्टफोलिओ जो असतो हा डायव्हर्सिफिकेशन असतो त्याच्यामध्ये. तर हे खूप चांगल्या प्रकारे आम्ही मागच्या 20 वर्षापासून हा इन्व्हेस्टमेंट आमची फर्म योग्यरित्या चालू आहे. त्याच्यामुळे आमच्या लोकांना हा सल्ला आहे की लोकांनी आत्ताच्या सिच्युएशनला न घाबरता ऍडिशनल परचेस करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. धन्यवाद. एकंदर सध्या पडतीचा काळ सुरू असून पैसे गुंतवण्याची चांगली संधी आहे असं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.